नमस्कार मित्रांनो, सुप्रसिद्ध साहित्यिक सदानंद भनगे यांची पुन्हा एकदा मी एक कथा घेऊन आलो आहे मित्रांनो. कथेचं नाव आहे कादंबरी. ही कथा चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या हॅप्पी रिटर्न्स या पुस्तकातील आहे. कथेचे लेखक आहेत सदानंद भनगे. कथेचं नाव आहे कादंबरी. प्रकाशक घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन, पुणे. कथा सुरू होण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या कथा, कविता आणि इतरही व्हिडिओ आपणांपर्यंत पोहोचत राहील. चला तर मित्रांनो, सबस्क्राईब करा. कथेला सुरुवात करूयात. रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. सिगारेटचा शेवटचा झुरका ओढून रक्षापत्रात थोटूक चिरडीतच देवानंदांनी त्यांच्या रहस्यमय कादंबरीचे शेवटचे प्रकरणही संपवले. मोठ्या समाधानानं सुस्कारा सोडत त्यांनी पेन बंद केलं. मनासारखी कादंबरी झाल्याची वेगळीच धुंद ते अनुभवत होते. अनेक प्रकाशकांची सातत्यानं मागणी असूनही देवानंद दरवर्षी एखादीच कादंबरी लिहित. मात्र त्यासाठी त्यांचे प्रचंड वाचन, विचार, अभ्यास असायचा. ती कादंबरी वाचून वाचक मात्र झपाटल्यासारखे होत. कादंबरीच्या आवृत्त्या मागून आवृत्त्या निघत. वाचक त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत. पण देवानंद या सगळ्यांपासून दूर राहत. प्रसिद्धीच्या वलयात येण्याचं कटाक्षानं टाळत. त्यांना फक्त लिखाणात आनंद होता. गर्दी, साहित्यकांचं राजकारण, त्यांच्या स्पर्धा याच्याशी त्यांना देणं घेणं नव्हतं. फक्त माझे समाधान आणि वाचकांचे प्रेम एवढंच त्यांचं विश्व होतं. सभा, संमेलने, चर्चा याद्वारे वाचकांसमोर येण्याऐवजी आपल्या लिखाणानं त्यांना जखडून ठेवणं त्यांना आवडे. माणूसघाना, स्त्रीद्वेष्टा, एकांगी वर्णन करणारा लेखक अशी त्यांची प्रतिमा असली तरीही लोकप्रिय लेखक अशीच त्यांची ख्याती होती. संपवलेली कादंबरीही वाचकांना खूप आवडणार, ती गाजणार याची त्यांना खात्री होती. विषय तसा वेगळाच होता. मात्र कितीही अलपतेनं लिहायचं म्हटलं तरी लेखक कुठेतरी स्वानुभवाचा धागा आणतोच. कदाचित त्यामुळेच कलाकृतीला जिवंतपणा येत असावा. अनेक वर्ष घोळत असलेला हा विषय शेवटी शब्दसाकार झाला होता. सुरुवातीपासूनच त्यांना स्त्रियांचे विचित्र अनुभव येत गेल्यानं त्यांना स्त्रियांविषयी घृणा निर्माण झाली होती. विशेषतः वैशाली जेव्हा त्यांचे घर सोडून निघून गेली तेव्हापासून तर स्त्री जातीवरचा विश्वास उडून गेला होता त्यांचा. बाहेर मिळणारा मान आणि घरात जाणवणारी अवहेलना यांचा मेळ बसला नाही. देवानंद लेखनाच्या धुंदीतच राहत. रात्रंदिवस आपल्याला एक बायको आहे हे ते विसरत. उलट माझे लेखन पण तिनं समजून घेऊन मला मदत करावी अशी त्यांची अपेक्षा असे. हातात दारूचा ग्लास, सिगारेट आणि पेन याच गोष्टी आलटून पालटून येऊ लागल्या. शेवटी व्हायचे तेच झाले. त्यांना गुरु मानून नेहमी घरी येणाऱ्या एका नवलेखकाचा हात धरून एका रात्री वैशाली त्यांना काही न सांगता घर सोडून गेली. हा अपमान त्यांच्या जिवारी लागला. ही कादंबरी लिहिताना त्यांना मेधाची पण प्रचंड आठवण येत होती. तिच्याबद्दलचा तिचा संताप कागदामागून कागदावर उतरत होता. मग एक नायिका एका कलावंतावर प्रेमाचं नाटक कसे करते, त्यांच्या प्रसिद्धीचा उपयोग कसा करते हे रंगवताना स्वानुभवामुळे अनेक प्रकरणं रंगवली. एखाद्या व्यक्तीचा खून करण्यासाठी एखादी तरुणी प्रेमाचे सुद्धा नाटक करू शकते हे रंगवताना त्यांनी त्यांचे कसब पणाला लावले होते. त्यांना भेटलेले असंख्य स्त्री पुरुष या कादंबरीत डोकावले होते. विशेषतः मेधाची प्रतारणाही अगदी जिव्हारी लागली होती. तिच्या जाण्याचं दुःख वैशाली निघून गेल्यानंतर जास्तच गडद झालं. तेव्हा देवानंद कविता करीत. त्यांच्या कवितावर लुब्ध झालेली मेधा त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करायची. त्यांनी तिला झपाटून टाकलं होतं. सुरुवातीला ते म्हणायचे, मेधा, आयुष्य म्हणजे कविता नाही. माझ्यापाशी पैसा नाही, इस्टेट नाही, भरंगासारखा जगतो मी. तू आज तारुण्य सुलभतेच्या आयुष्यात सगळ्या जगाला धुडकावून माझ्याकडे येशील. पण आयुष्य सरळ, साधं, सोपं नसतं. नंतर तू कंटाळशील. तू खूप सुंदर आहेस. तू छानसा जीवनसाथी शोध. माणसं दूर जातात म्हणूनच ती प्रेमानं राहतात. ती जवळ आली की प्रेम संपतं, व्यवहार सुरू होतो.
एवढं बोललं तरी मेधाच्या टपोऱ्या डोळ्यातून पाणी भरून येई. वेदानंदांना तिला कसं समजावून सांगावं तेच समजत नसे. कदाचित मेधापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते ते, म्हणूनच ती त्यांच्या जास्त प्रेमात पडत चालली होती. अगदी सुरुवातीच्या काळात ते जेव्हा एखाद्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी जात तेव्हा त्यांच्या कविता निवडीपासून कपडे कोणते घालावेत या सगळ्यांची ती तयारी करायची. तिचा आवडता जांभळा झब्बा त्यासाठी लकी होता. कार्यक्रम संपवून वेदानंद जेव्हा श्रोत्यांच्या गरड्यात चाहत्यांना सया देत उभे असायचे तेव्हा कुठेतरी कोपऱ्यात मेधा अनेकदा त्यांना हलकेच स्वतःचे आनंदाश्रू लपवताना दिसायची आणि मग एकांतात भेटली की त्यांना ती घट्ट मिठी मारायची. माझ्या नजरेच्या निरांजनानं तुमची दृष्ट काढते असं म्हणायची, नाहीतर माझी दृष्ट लागायची तुम्हाला, असं काही बोलून वेदानंदांना काहीच बोलू द्यायची नाही. कितीतरी प्रसंग. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हट्टानं स्वतःच्या कोमल हाताने आणि गरम पाण्यानं त्यांचे पाय धुवून नॅपकिननं पुसून काढून त्यांच्या पायावर डोकं ठेवणारी मेधा. पाडव्याच्या दिवशी नऊवारी साडी नेसून नथ घालून एखाद्या लक्ष्मीसारखी सजून येणारी मेधा. दिवाळीच्या दिवसात सगळा आसमंत दिव्यांनी पणत्यांनी तेजाळलेला असताना मेधा अशी बघायची की त्यांच्या डोळ्यात त्यांना असंख्य तेजोमय उमटलेली दिसत. त्यांना छोटासा अपघात झाल्याचे समजताच रस्त्यानं वेढ्यासारखी धावत येणारी मेधा त्यांना कायम समोर दिसायची. तरी पण सुरुवातीला वेदानंद सावध होते. प्राध्यापक कवी म्हणून जरी जग त्यांना ओळखत असलं तरी आर्थिक परिस्थिती बेताची. दिसायला साधारण, घरी आई आणि धाकट्या भावंडाची जबाबदारी यांनाच बघायला लागायची आणि या सर्व गोष्टींची वेदानंद यांना जाणीव होती. ते तिला परोपरीने समजावून सांगत, बाई तू खूप श्रीमंत आहेस, तुला गरिबी माहीतच नाही, माझ्यापासून तू दूर जा, मी काहीच देऊ शकणार नाही तुला. प्रेमसुद्धा? एवढंच ती विचारी आणि ते गप्प होत. हळूहळू वेदानंदही तिच्या आठवणीत गुरफुटू लागले. तेव्हा सावध होऊन त्यांनी तिला सांगितलं. तेव्हा तिनं हा विषय बंद म्हणून विषयच काढायची बंदी केली. मेधा तुला माझा कंटाळा येईल म्हणताच ती त्यांच्या तोंडावर हात ठेवून त्यांचा आवाजच बंद करत असे. मग मात्र वेदानंदही तिच्यात गुंतू लागले. त्यांना तिच्याशिवाय दुसरे काहीच सुचेनासे झाले. आपल्याकडे काही नसताना वेड्यासारखी प्रेम करणारी मेधा पाहून ते तिच्यावर नकळत प्रेम करू लागले. ती दिसली नाही तर अस्वस्थ होऊ लागले. या साऱ्याचा परिणाम त्यांच्या कवितांवर होऊ लागला. त्याच प्रेम कविता आणि त्याच त्या उपमा, कधी नव्हे ते त्यांच्या कविता साभार परत येऊ लागल्या. काव्यवाचनाच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांना निमंत्रणे बंद झाली. त्यांचं लिखाणावरचं लक्ष कमी होऊ लागलं. स्वतंत्र कार्यक्रम केव्हाच बंद झाले. तरीही ते मेधाच्याच धुंदीत राहू लागले. त्यांना दुसरे काही सुचेना. आणि एके दिवशी सकाळी मेधा घरी येऊन म्हणाली, उद्यापासून तुम्ही मला भेटत जाऊ नका. एवढेच शब्द बोलून ती जी निघून गेली ती पुन्हा वेदानंदांना कधी दिसलीच नाही की कधी संपर्कही साधला नाही. उन्मळून गेलेल्या वेदानंदांनाही काही सुचेना. ते स्वतःला सावरू शकले नाहीत. आपल्याशिवाय क्षणभर राहू न शकणारी, सगळ्या जगाला ठोकारून आपल्याकडे येणारी स्त्री एका वाक्यानं पुरुषाला तोडू शकते, त्यांचा विश्वासच उडाला. दुसऱ्या क्षणी स्त्री जातीविषयी भयंकर तिरस्कार, संताप निर्माण झाला. त्यांच्या प्रेम कविता नाही तर त्यांच्या कविताच संपल्या आणि मनातून विखार ओतणाऱ्या रहस्यकथा जन्माला येऊ लागल्या, ज्यात स्त्रीविषयी अत्यंत द्वेष, घृणा दिसून येऊ लागली. वाचकांना एक वेगळाच रहस्य कथाकार मिळाला. कुठून तरी त्यांना समजायचं मेधा हे जग सोडून गेली. कुणी म्हणत ती एका जर्जस रोगानं आजारी आहे. वेदानंद आता कशावरच विश्वास ठेवायला तयार नव्हते. ती जर आपल्यावर मनापासून प्रेम करत असेल तर या जगातून जाण्यापूर्वी नक्कीच आपल्याला भेटली असती. आपल्याला सोडून देण्याचं कारण तिनं सांगितलं असतं. ज्या अर्थी असं झालं नाही त्या अर्थी एकतर तिनं आपली फसवणूक केली असणार, नाहीतर ती मजेनं जगत असणार. तिचा विचार जरी मनात आला तरी ते संतापत. एवढा मोठा अपमान, एवढी प्रतारणा, प्रेम की प्रेमाचं नाटक, इतके दिवस तुझ्याशिवाय जगू शकणार नाही असं म्हणणारी ती एका वाक्यात सगळं तोडून जाऊ शकते. त्यांचा विश्वासच बसत नव्हता.
आणि स्त्री जातीविषयी कडवट अनुभव हा विखार त्यांच्या प्रत्येक कादंबरीत आणखीच प्रखरतेने यायला लागला. त्यांच्या कादंबरीत एकतरी स्त्री दुष्ट, खुनशी, प्रियकराचा नाश करणारी अशीच ते रंगवत असत. त्यात पुन्हा वैशालीच्या अनुभवानंतर तर त्यांची खात्रीच पटली की स्त्री ही एकदाच प्रेम करते वगैरे वगैरे. सब कुछ झूठ हा जहरी अनुभव लिखाणातून आल्यामुळे वाचकांना त्यांच्या कादंबऱ्या खूप आवडू लागल्या. आता संपवलेली कादंबरी तर सगळ्यांचा परिपाक होती. या कादंबरीची नायिका वैशाली आणि मेधा दोघींच्या अनुभवातून उतरली होती. पुरुषांना मोहजाळात अडकवून फसवणारी ही नायिका होती. आत्ताच लिहून पूर्ण केलेल्या कादंबरीत प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याचा खून करणारी स्त्री कोणत्या पातळीवर जाऊ शकते हे रंगवताना त्यांनी सर्व तऱ्हेच्या कल्पना वापरल्या होत्या. तिच्या तोंडी जी वाक्य त्यांनी टाकली होती ती जशीच्या तशी कधी मेधाच्या तोंडून बाहेर पडलेली होती तर कधी वैशालीच्या. वेदानंदांना खात्री होती ही कादंबरी वाचक डोक्यावर घेतीलच. कधी ना कधी मेधा व वैशालीच्या वाचनात ही कादंबरी आली तर नक्कीच त्यांना क्लेश होतील, वेदना होतील. एक प्रकारे आपण त्यांचा सूड घेत आहोत त्याचे समाधान वेदानंदांना कुठेतरी मिळत होते. कादंबरी रंगवताना त्यांचा नायक एका श्रीमंत बापाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तो घरदार नातेवाईक तोडून तिच्याशी लग्न करतो. पण थोड्याच दिवसात त्यांना समजते की त्याची नायिका म्हणजे त्याची बायको त्याच्या प्रेमाला लायक नसून पूर्वीपासूनच मुलांना फसवणे, त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणे, त्यात तिला आसुरी आनंद मिळत असतो. लग्न झाल्यावर देखील नायकाशी ती तशीच वागते. अनेक मित्रांबरोबर हिंडते. हे नायकाला समजल्यानंतर तो तिला विश्वासात घ्यायचा प्रयत्न करतो, सावरण्याची पराकाष्ठा करतो. पण ती मात्र प्रियकराच्या मदतीने ह्याचाच खुनाचा प्रयत्न करते. दैव बलवत्तर म्हणून नायक वाचतो आणि नायिकाच मरण पावते. तरीही तो तिच्यावर नितांत प्रेम करत असतो. नायिका पिशाच्य योनीतून त्याचा पाठलाग करते, छळायचा प्रयत्न करते. मग नायक रहस्यमयरित्या तिला कसं हरवतो, हे पिशाच्य योनीतून तिची कशी सुटका करतो ह्याचे वर्णन करताना वेदानंदांनी नायकाला सच्छील, निर्भय, समर्थ दाखवून नायिकेला मात्र सर्व दूषणे दिली होती. विशेषतः नायिका मरण पावल्यानंतरचे वातावरण वेदानंदांनी असे काही गूढ रहस्यमयरित्या रंगवले होते की वाचताना वाचकांच्या अंगावर काटा उभा राहावा. म्हणूनच आता शेवटचे प्रकरण संपल्याबरोबर त्यांना एक प्रकारचे मानसिक समाधान लाभलं होतं. वेदानंद स्वतः कधीच कुणात मिसळत नसत. सभा समारंभात त्यांना रस नसे. कुठलंही बक्षीस ते स्वीकारत नसत. तरीही त्यांच्या आसपासच्या लोकांना त्यांच्या आयुष्यातल्या घटना माहीत होत्या. मध्यंतरी कोण एक PhD करणारी विद्यार्थिनी त्यांच्या कादंबऱ्यावर अभ्यास करून वेदानंदांच्या कादंबरीतील स्त्री जीवन या विषयावर प्रबंध लिहित होती. तिनं मात्र वेदानंदांच्या नायिका ह्या संपूर्णपणे काल्पनिक नसून त्यांच्याच आयुष्यात येऊन गेलेल्या स्त्रिया असाव्यात असा विचार जाता जाता मांडला होता. पुढे तिनं ह्याच विषयावर एक कादंबरी पण लिहिली. ती कादंबरी खूपच गाजली आणि जेव्हा वाचकांना ती वेदानंदांच्या जीवनावर असावी असे समजले तेव्हा वेदानंद आणखीनच वाचकांच्या समोर आले आणि त्यांच्या कादंबऱ्यांचा खप वाढला. प्रकाशक सारखे त्यांची नवी कादंबरी मागवू लागले. आता ही लिखाण संपल्यानंतर कादंबरीवरून नजर टाकता टाकता सगळा भूतकाळ वेदानंदांच्या नजरेसमोरून झराझरा येऊन गेला. मेधाच्या आठवणीनं संताप तर वैशालीची आठवण देखील त्यांना नकोशी वाटली. पण त्यांच्यामुळेच एक सूत्रबद्ध रहस्यकथा त्यांना सुचली. अशी एक कादंबरी त्यांच्याकडून लिहून झाली की जी सगळीकडे खळबळ उडवून जाणार होती आणि त्यांचं नाव सगळीकडे होणार होतं. अनेक बक्षिसं मिळणार होती. त्यांच्या साहित्य प्रवासात ही कादंबरी नक्कीच एक मैलाचा दगड ठरणार होती. ते स्वतःशीच बेहद्द खुश होते. 2 कारणांसाठी. कादंबरी उत्कृष्ट जमली होती आणि त्या दोघींवरचा सूड निघाला होता. पूर्ण समाधानानं त्यांनी पेन बंद केलं, व्यवस्थित ड्रॉवरमध्ये ठेवलं. लिहिलेल्या कागदांवरच्या गठ्ठ्यावर पेपर वेट ठेवला आणि टेबल लॅम्प बंद केला. त्यांनी नाईट लॅम्प लावला. मंद लाल रंगाचा प्रकाश रूमभर पसरला. लाल रंग वेदानंदांना खूप आवडे.
कित्येक कादंबऱ्यांची कथासूत्रे त्यांना ह्याच लाल रंगाच्या प्रकाशात रात्री अपरात्री सुचली होती. कित्येक वेळा त्यांची पात्र त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा भास झाल्याचा त्यांना वाटायचं. ह्याच लाल रंगात तसे होत असे. एक प्रकारचं मानसिक समाधान त्यांना मिळत असे आणि त्या समाधानातच ते जगत होते. त्या आनंदातच झोपण्यापूर्वी मद्याचा एक प्याला त्यांनी रिचवला. एका वेगळ्याच अनुभूतीत वेदानंद बेडवर पडले. त्यांना जाणवू लागली असंख्य वाचकांची पत्रं, या कादंबरीवर होणारा प्रेमाचा भडीमार, सबंध महाराष्ट्रभर होणारे आपले नाव आणि त्याचवेळी कुठेतरी तडफड करणारी मेधा, संतापणारी वैशाली. एक प्रकारच्या मानसिक समाधानानेच ते स्वतःशीच हसले. तरीही तुझ्याशिवाय क्षणभरही जगू शकणार नाही म्हणणारी मेधा एका वाक्यानं आपल्यासारख्या लेखकाला क्षणात तोडू शकते आणि त्याचे कारणही आपल्याला समजू नये. हे दुःख, ही वेदना एखाद्या जळूसारखी त्यांना घट्ट चिकटली होती. विचार करून करून मेंदू पोखरायला झाला होता. बाहेर पाऊस कोसळायला लागला होता. विजांच्या लखलखाटाने मध्येच त्यांची बेडरूम लख्ख प्रकाशमान होत होती. ढगांच्या गडगडण्याने सारा आसमंत हादरला होता. वेदानंद हा आनंद स्वतःच्या बंगल्यात सुरक्षित बेडरूममध्ये अनुभवत होते. कादंबरी लिहून संपल्याचा आनंद आणि मद्याची धुंदी त्यांना जणू वेगळ्याच विश्वात नेत होती. तेवढ्यात दिवे गेले. सगळीकडे अंधार झाला. त्यांनी वरांड्याच्या बाजूची खिडकी उघडली. गार वाऱ्याचा सपकारा एकदम आत आला. क्षणभर वेदानंद शहारले, पण नैसर्गिक गार हवेनं एकदम त्यांना बरं वाटलं. तेवढ्यात दाराचा खडखडाट असा आवाज आला. जणू कोणीतरी दरवाजा ठोठावत होतं. त्यांना आश्चर्य वाटलं. एवढ्या रात्री, एवढ्या पावसात आपल्या एकांतातल्या दुसऱ्या बंगल्यात कोण बरं दार ठोठावत असेल? त्यांना कल्पनाच करता येईना. कधी कुणात न मिसळल्याने त्यांना असं कोणीतरी मित्र पण नव्हतं की जे रात्री अपरात्री येऊन त्यांना त्रास देऊ शकेल वा काही मागू शकतील. मग कोण बरं असेल? ते चक्रावले. दरवाजा पुन्हा खटखटू लागला. वेदानंद उठले. दरवाजाकडे जाऊन दरवाजा उघडणार एवढ्यात खाडकन असं दारच उघडलं गेलं. दारातून एक आकृती पुढे आली आणि दरवाजा पुन्हा खाडकन लावला गेला. अंधारात काहीच दिसत नव्हतं. एकाएकी ती व्यक्ती देवानंदांच्या मिठीतच शिरली. देवानंदांनी स्पर्श ओळखला. मेधाच होती ती. ते चक्रावले. संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. राग, द्वेष, प्रेम कोणत्याच भावना त्यांना व्यक्त करता येईनात. मेधा त्यांच्या कुशीत शिरून रडू लागली. तिच्या थंडगार स्पर्शाने वेदानंद गडबडले. तिला सावरण्यासाठी योग्य शब्द वेदानंदांसारख्या प्रतिभावंत लेखकाला सुद्धा सापडेनासे झाले. ते तिला फक्त थोपटतच राहिले. इतक्या वर्षांची प्रतारणा नाहीशी झाल्यासारखे त्यांना वाटले. मेधा आल्याशिवाय राहणार नाही जर तिचं खरं प्रेम असेल तर, असं त्यांना वाटत होतंच. याचाच अर्थ प्रेमात फार मोठी शक्ती असते. खरं प्रेम असेल तर त्यांना कशाचीच बंधनं जखडून ठेवू शकत नाहीत आणि ते व्यक्त होण्यासाठी कुठल्याही शब्द सामर्थ्याची गरज भासत नाही याची त्यांना खात्री पटली. तू एवढ्या रात्री पावसात कशी आलीस? इतके दिवस कुठे होतीस? मला सोडून अचानक निघून का गेलीस? ते काहीच विचारू शकले नाहीत. कदाचित अनपेक्षित झालेल्या भेटीनं त्यांचा मेंदू बधीर झाल्यासारखं त्यांना वाटू लागला. तेवढ्यात अत्यंत गूढ, गंभीर, खोल गेलेल्या आवाजात मेधाच बोलली. वेद, तू समजतोस तसं नाही आहे. मी तुला सोडून गेले ते तुझ्या भल्यासाठीच. माझ्या लक्षात यायला लागलं होतं. जेव्हापासून तू माझ्यात गुंतायला लागलास तेव्हापासून तुझी प्रतिभा तुला सोडून जाऊ लागली होती. तुझ्या लेखनात पूर्वीसारखा जिवंतपणा येईनासा झाला आणि मी घाबरले. मला तू हवा होतास, पण सर्वसामान्य वेदानंद नको होता. एक प्रतिभा संपन्न, सगळीकडे नाव गाजवणारा एक लेखक हवा होता. माझ्या हेही लक्षात आलं, मी जर तुझ्या आयुष्यात आले तर तू तुझं लेखन बंद करू शकशील. ते मला नको होतं. मला जगाला एक मनस्वी साहित्यिक द्यायचा होता. म्हणूनच मी तो कठोर निर्णय घ्यायचं ठरवलं. जड अंतकरणानं तुझ्यापासून दूर व्हायचं ठरवलं. मला माहीत होतं
तुझ्याशिवाय मी जगूच शकणार नव्हते, पण मला तुझी प्रतिभा जगवायची होती. पण तू वेगळाच ग्रह करून घेतलास. माझा द्वेष राग केला असतास तरी चाललं असतं, पण तू संबंध स्त्री जातीबद्दल चुकीचा ग्रह करून घेऊन लिहू लागलास. वाचकांना आवडत असलं तरी तुझ्याकडून असं लिखाण मला अपेक्षित नव्हतं. मग माझ्या त्यागाचा काय उपयोग रे? मेधा वेदानंदांना आणखीनच बिलगून रडू लागली. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. जी स्त्री आपल्यावर एवढं प्रेम करते, आपल्या उत्कर्षासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग करते, त्या स्त्रीविषयी आपण केवढा गैरसमज करून घेतला. समस्त स्त्री जातीविषयी वेगळाच ग्रह निर्माण करून घेतला. आपण कसले साहित्यिक. त्यांना त्यांचीच लाज वाटायला लागली. एकाएकी पुन्हा प्रचंड गडगडाट झाला. वेदानंद दचकून भानावर आले. त्यांच्या पलंगापर्यंत पावसाचा सपकारा आत आला असावा, कारण सगळी खोली, पलंग आणि ते स्वतः पावसानं ओलेचिंब झाले होते. एकाएकी दिवे आले. खिडकीतून गार वाऱ्यांचा झोत आत आला. समोरचे दार बंद होते. बाकी खोलीत कोणीच नव्हते. देवानंद शहारले. त्यांनी लिहिलेल्या कादंबरीची सगळी पानं सगळ्या खोलीभर अस्ताव्यस्त पसरलेली होती. जड अंतकरणानं त्यांनी एक एक कागद गोळा करायला सुरुवात केली. पलंगाखालची मोठी टंक त्यांनी पुढे ओढली. मेधाची पत्र, भेटवस्तू असणाऱ्या त्या ट्रंकेच्या तळाशी त्यांनी एक नव्या लिहिलेल्या कादंबरीच्या कागदाची चळत ठेवून दिली. ट्रंकेला कुलूप लावून ती पुन्हा आत सरकवली. जणू मनातल्या एका कोपऱ्यात एखादी आठवण दडवून ठेवावी तशी. ते टेबलापाशी गेले. टेबल लॅम्प लावला आणि लेटर पॅड उघडून त्यांनी प्रकाशकाला लिहायला सुरुवात केली. क्षमस्व, तुम्हाला दिलेल्या मुदतीत मी नवी कादंबरी देऊ शकत नाही, पण लवकरच मी तुम्हाला अशी कादंबरी देतो की जी माझ्या पूर्वीच्या सगळ्या कादंबऱ्यापेक्षा वेगळी असेल आणि त्यातली पात्र पाहून वाचकांना देखील धक्का बसेल. बराच वेळ वेदानंद वेगळ्या धुंदीत तिथेच बसून राहिले. वादळ केव्हाच संपलेलं होतं. पाऊसही थांबला होता. वादळी रात्र संपून पुन्हा एका प्रसन्न पहाटेला सुरुवात झाली होती. खोलीत पहाटेचं कोवळं ऊन येऊ लागलं होतं. बाहेर पक्ष्यांची मंजूळ किलबिल सुरू झाली होती. कधी नव्हे ते वेगळ्या समाधानानं वेदानंद उत्साहानं उठले आणि त्यांनी पुन्हा लेखणी घेतली, नवी कादंबरी लिहायला.